आज आपण बघतोय डोश्याबरोबर बटाट्याची भाजी खाण्यासाठी कशी बनवायची ही रेसिपी। तर मी इथे बटाटे उकडून घेतलेले, 1 चमचा सफेद उडदाची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ घेतलेली, लसूण ठेचून घ्यायचा आहे, आलं बारीक चिरून घ्यायचं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि कांदा आपल्याला उभा पातळ चिरून घ्यायचा आहे। पळीभर तेल आपल्याला कढईमध्ये घालायचं, जिरी मोहरी घालायची, ज्या डाळी आपण घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या एखाद्या कपड्याने, त्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या। ठेचलेला लसूण आलं घालायचं, हिरव्या मिरच्या घाला, कढीपत्ता आणि कांदा यामध्ये घालून कांदा चांगला परतून घ्या। आता इथे कांदा परतायचा कसा, तो पूर्ण असा लाल करायचा नाही, तर तो आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे, म्हणजे लाल न होता कांदा असा मऊ पडला पाहिजे असा आपल्याला इथे हा परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आपण परतून घेतला की त्यामध्ये तुम्हाला फक्त इथे हळद, हिंग घालायचं आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये दुसरे कोणतेही मसाले घालायचे नाही। त्यानंतर थोडीशी तुम्हाला इथे आमचूर पावडर घालायची आहे, 1 चमचा साखर घालायची। आता जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबू घालू शकता, आणि लिंबूही नसेल तर तुम्ही इथे अर्धा टोमॅटो घालू शकता, पण शक्यतो आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस तुम्ही इथे वापरू शकता। आता मी इथे आमचूर पावडर अर्धा चमचा घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, मीठ घातलेले आहे आणि साखर घालून घेतलेली आहे। साखर 1 चमचा घालायचा आणि व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा। नंतर उकडलेले बटाटे यामध्ये घातलेले। आता उकडलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालताना मी हाताने कुस्करून घेतलेले नाही आहे, तर एकदम सोपी आयडिया तुम्हाला सांगणार आहे। मॅचर असतो, मॅचरने आपल्याला बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि बारीक घ्यायचे। शक्यतो डोश्याची जी भाजी असते ती पुरणासारखी बटाटा एकदम बारीक केलेला असतो, भाजी थोडीशी ओलसर आणि चिकट असते। बटाटे जर तुमचे चांगले शिजलेले असेल तर तुम्हाला इथे पाणी मारायची गरज नाही आहे, फक्त ते फोडून घ्यायचे। आता व्यवस्थित आपण भाजी इथे मिक्स करून घेतलेली आहे। आता चांगले हलवून घ्या आणि झाकण ठेवून 5-6 मिनटं भाजी वाफेवरती चांगली परतून घ्या। 5-6 मिनटानंतर भाजीतून छान असा वाफ बाहेर पडलेली भाजी व्यवस्थित हलवून घ्या। बघू शकताय छान अशी पिवळी रंजन आपली डोश्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी इथे बनून तयार झालेली। रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा, तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा शेअर करा। सगळ्यात शेवटी परत एकदा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली। कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर भरपूर घाला, चांगली लागते आणि छान अशी ही बटाट्याची भाजी बनून आपली डोश्याबरोबर तयार झाली।